राखड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, गडकिल्ल्यांच्या देशा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले किल्ले, तब्बल 12 किल्ले जे आहेत ते युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे। आणि साहजिकच यामुळे महाराष्ट्रासह संबंध भारत देशामध्ये शिवप्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। सध्या पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये हे डेक्कनच्या परिसरामध्ये शिवप्रेमी सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आपल्या सर्वांसाठी ऊर अगदी अभिमानाने भरून येतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्याला युनेस्कोने जागतिक यादीमध्ये स्थान मिळवलं आहे। काय तुमच्या मनात भावना आहेत? सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। जो युनेस्कोने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आहे। तर 11 आणि जंजीचा एक 12 मिळून असे 12 गडदुर्ग त्यांनी युनेस्कोच्या यादीमध्ये आपण नोंद झालेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये 400हून अधिक आपले छत्रपती शिवरायांचे आणि इतर राजा महाराजांचे गडदुर्ग आहेत। तर केंद्र सरकारला म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलला जेवढे काही अशा शासकीय किंवा अशा ज्या युनेस्कोसारख्या कंपन्या, आता ही कंपनीच आहे किंवा अशा यांनी सगळ्यांचं जतन, संरक्षण असं कार्य केलं पाहिजे, याचा आमच्या सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे। खरं तर गडकिल्ल्यावर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जो आजही अगदी रोमांच उभा करतो, म्हणजे गडकिल्ल्याच्या गेल्याच्या नंतर ती ऊर्जा, उत्साह त्या ठिकाणी आपल्याला मिळतो। शिवप्रेमी म्हणून खरं तर या 12 किल्ल्याचे जे जागतिक यादीमध्ये स्थान मिळाले, काय मनात भावनात काय वाटतंय? नाही, खूप छान सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि आमचे जे शिवप्रेमी आहेत ते सगळे सेवाभावाने सेवा करत असतात। अजून त्यांना उत्स्फूर्त म्हणजे त्यांना अजूनही ऊर्जा मिळेल ह्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे। आणि ही सेवा समिती आमची संभाजी महाराजांची, ते दररोज या ठिकाणी सेवा करत असतात आणि हप्त्याला जर आठवड्याला रविवारी खूप मोठी महाआरती आणि खूप मोठे उत्साहाने इथं खूप महिला आणि पुरुष उपस्थित असतात आणि ह्यांचा हा खूप छान उपक्रम आहे, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर निश्चितच हे एक आनंदाचं वातावरण जे आहे ते सर्व शिवप्रेमींनी पाहायला मिळतं। काही महिला शिवप्रेमी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर इतिहासाचा हा गौरव आहे, आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे। काय तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम म्हणजे या निर्णयाचं आम्ही सगळे स्वागत करतो। शिवप्रेमी नाही तर प्रत्येक मराठी माणसाचं हे स्वप्न होतं की महाराजांच्या गडकिल्ल्याचं म्हणतो ते आपण प्रत्येकाला एक अभिमानच वाटतो, पण हा निर्णय आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। प्रत्येक मराठी माणसाला जसा आनंद झाला आहे तसंच प्रत्येकाने जेवढं जमलं आपल्याला तेवढं कार्य करायला पाहिजे। आपण नुसतं प्रेम आहे म्हणून चालत नाही, तर महाराजांप्रती आपलं प्रेम, आदर दाखवलाही पाहिजे। आमची संघटना दर रविवारी इथे आरती करते, ते कित्येक वर्ष चालू असलेला उपक्रम आहे। तर माझं फक्त एवढं म्हणणं की सगळ्यांनी जे प्रेम आहे ते दाखवलंही पाहिजे कृतीतून। प्रत्येकाने आमच्या इथे डेक्कनला महाराजांचं जगातलं सर्वात प्रथम स्मारक आहे, तिथे या, आरती करा, तुमचे जे काय होईल ते सेवाधर्म करा आणि एवढ्यातनं तुमचं प्रेम व्यक्त करा। बरं ताई, खरं तर जागतिक स्तरावरती याची दखल घेतली, परंतु एक शिवप्रेमी म्हणून, या महाराष्ट्राचे आपण रहिवासी म्हणून गडकिल्ल्याच्या बाबतीतली आपली जबाबदारी काय वाटते की काय असायला पाहिजे? गडकिल्ल्याच्या बाबतीत मला वाटतं प्रत्येक शिवप्रेमीची, प्रत्येक शंभूप्रेमीची आणि एक मराठी माणसाची ही जबाबदारीच आहे। प्रत्येक गडकिल्ल्यावर आपण जातो, 1 लिटरची बाटली भरलेली घेऊन जातो, पण रिकामी घेऊन यायला कुणी म्हणजे तिथेच टाकून येतो। थोडक्यात प्रत्येकाने स्वतःची छोटी छोटी तरी जबाबदारी, म्हणजे सगळं साफ करणं कोणाला होत नाही, पण जेवढा कचरा आपण नेतोय तेवढा तरी परत घेऊन येणं ही आपली जबाबदारी आहे। मग बाकी असो, सरकारला निवेदन करणं असो की तुम्ही जतन करा, जे काय अतिक्रमण वाढत चाललं आहे ते कमी करा, हे सगळं आपण एक थोड्या कृतीतून करू शकतो, पण त्यासाठी एकटा माणूस करू शकत नाही। तुम्ही एखाद्या संघटनेला जॉईंट व्हा, काहीतरी या गोष्टीतून सुरुवात झाली पाहिजे कुठेतरी, असं माझं म्हणणं आहे। काही तरुण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाचा एक ऊर्जा स्रोत आहे। आज आपल्या गडकिल्ल्यांची दखल घेतली, काय वाटतंय? आपण बघू शकतो की खरं तर या ठिकाणी उत्साहाचं, नाविन्याचं वातावरण खरं तर पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ल्यांची जागतिक स्तरावरती दखल घेण्यात आलेली आहे। एक शिवप्रेमी म्हणून काय भावना आहेत? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय शंभूराज। खरं तर ही आपल्या सर्व महाराष्ट्र व सर्व मराठी माणसांना एक अभिमानाची गोष्ट आहे। आता कुठेतरी आपल्याला एक जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे, पण आपणच ही आपली संस्कृती जपली पाहिजे। खरं तर आपण बघतो बहुतेक गडकिल्ल्यांवर अतिक्रमणं झाली आहेत, ती सर्वप्रथम हटवली पाहिजेत आणि निश्चितच जर आपण आता आपली संस्कृती जपली तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळेल व महाराजांचं महत्त्व, त्यांनी केलेले पराक्रम व इतर मावळ्यांनी वाहिलेलं रक्त आपल्या स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, ते निश्चितच जर आपण हे आत्ता जपलं तर कळेल।
आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले, त्याच्याही पलीकडे जाऊन बघितलं तर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना असणारे हे गडकिल्ले आज जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली तर एक शिवप्रेमी म्हणून आमची पण जबाबदारी वाढती की या सर्व गडकिल्ल्यांची स्वच्छता असेल किंवा हे गडकिल्ल्यांचा वारसा आणि वसा तेवढ्या ताकदीनं तेवढ्याच उमदीनं तो जपलाही पाहिजे अशी भावना या ठिकाणी शिवप्रेमीकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.